हॅलो शेतकरी मित्रांनो, आज आम्ही काढत आहोत एक सिंगल फेज मोटर V3ची 1.5 HP। ह्या मोटरचा प्रॉब्लेम असा आहे की पिपळाचा झाड आहे बाजूला आणि त्याचे मुळ्या जारवा ते गेला आहे बोरमध्ये। बोर एवढा पूर्णपणे पॅक झालेला आहे की गज सुद्धा जात नव्हता खाली। पूर्ण गजाच्या लाईनवर जबरदस्ती घुसावं लागलं हुक त्याच्या खाली आणि त्यांना मुळ्या तोडून वर आणलेत आम्ही। हाताने काढे। असा कोणाचा प्रॉब्लेम असेल, आजूबाजूला बोरच्या झाड असेल तर त्यांना काळजी घ्या आणि मोटर 6 महिन्याला एकदा काढून परत टाका, जेणेकरून मुळ्या वाढणार नाही आणि तुमची मोटर फसणार नाही। ह्या पण मुळ्या जास्त दिवसाच्या नाही आहेत, फक्त 8 महिने झाले मोटर फिट करून आणि 8 महिन्यामध्ये हा आले बोरचा। केशिंग पेक्षा जास्त साईज एवढे मुळ्याची झाली की हलायला तयार नव्हता पाईप त्याच्यामधून। मोटर तर खाली मोकळी होती पण मुळ्याने एवढं पॅक धरलं होतं रस्सी वायर पाईप की तिने सुद्धा हलायला तयार नव्हते, चेन ब्लॉकनं सुद्धा हलायला गेले। शेवटी मुळ्या तोडूनच मोटरवर आली। तर कोणाचं काम आहे माझ्याकडे, कोणाचा बोरचा प्रॉब्लेम आहे, मोटर फसलेली आहे, तर अशी माणसं डायरेक्ट कॉल करा। कॉमेंट करू नका, कॉमेंटमध्ये मी बघू शकत नाही, तेवढा वेळ नाही माझ्याकडे की कोणाचा कॉमेंट वाचत बसेल। हा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर त्याच्यावर कॉमेंट करू शकता, पण कामासाठी कॉमेंट करत बसू नका, डायरेक्ट कॉल करा। कॉलवर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। प्रत्येक व्हिडिओला माझा नंबर असतो, धडक कॉल करा। माझा नाही बी येणं झालं तर दुसरा कुठला मेकॅनिक देऊ शकतो। आणि त्यांना कॉल करून सांगितलेलं आहे की ह्या वेळेला तुमचा रूट पडणार आहे आणि त्या रूटच्या टायमाला फोन करा, तर ते लोक ज्या टायमाला मॅप पडला तुमच्या एरियाचा त्याच टायमाला कॉल करा। नंतर करून काही फायदा नाही, कारण मी एका कामासाठी कुठे येऊ शकत नाही। माझे 2-4 कामं घेतलेलं असते त्यावेळेला मी येत असतो, असं स्पेशली एका जणासाठी नाही येऊ शकत। आणि तुमच्या इच्छा आहेत की मी एका कामासाठी तिथून यावं तर चार्ज शिल्लक पडतो। तुमची इच्छा, तुम्हाला कमी चार्जमध्ये काम करायचं आहे की जास्त चार्जमध्ये, कोणाचाही असो, आम्ही प्रयत्न करतो की कमीत कमी पैशामध्ये काम व्हावं आणि आम्हाला बी परवडावं। तर त्याच टायमाला कॉल करत जा। औरंगाबादचा रूट आता संपलेला आहे, तिकडे जाऊन आलो परत मी आणि आता कॉल येत आहेत, तर आता टाइम लागेल। जेव्हा माझे 5-6 काम जमा होतील त्यावेळेला मी जाणार औरंगाबाद। आता सध्या नांदेड आणि लातूर साइड चालू आहे। उंद्यापासून अंबड मार्गे चालू आहे काम, अंबड, तीर्थापुरी, घनसावंगी। या रूटचे लोक कॉल करू शकतात, ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला आणि कोणाचं काम बाकी आहे तिकडे, तर अशी माणसं उद्या कॉल करू शकतात। उद्या परवा 2 दिवस, कारण 2 दिवस अंबड साईडला आहे मी, 2 दिवसानंतर परत नांदेड। मुळ्या बघू शकतो आपण किती लांब झालेले आहेत, कारण बोरमध्ये डबल टिबल स्पीडनं मुळ्या वाढत असतात। हा प्रकार होऊ शकतो, त्याच्यामुळे झाडाच्या आजूबाजूला बोर असेल तर काळजी घ्या, नाही तर मग आम्हाला काळजी घ्यावं लागते आणि आमची काळजी महाग पडते। त्याच्यामुळे आपली काळजी आपण घ्या आणि बोर स्वच्छ ठेवा। झाडाच्या आजूबाजूला असेल तर काढघाल करा 4-6 महिन्याला। बघा आमच्या मुळ्या किती निघल्या आहेत, जवळपास 25 फुटापेक्षा जास्त लांब मुळ्या निघल्या याच्यामध्ये।
मोटर आमची आलेली आहे जवळपास. इधर उधर सेंडा पकड़ के उधर और वो निकल जाता तो उधर से खींच कर काम कर कितना पाइप आगे सेंडा पकड़ मोटर मोकळी होती. मी आधीच स्टार्टिंगला सांगितलं की मोटर खाली मोकळी आहे. फक्त मुळ्यामध्ये एवढी जाम झालती पायपारशी वायर की हातानं तर शक्यच नव्हतं ओढणं. चॅम लॉकला सुद्धा हालायला गेली. मुळ्यात ओढून काढल्यावर त्यावेळेला मोटर वर आली. बघू शकतात आपण V3चा पंप आहे. घरगुती मोटर परतूड मधली आहे. विश्वनाथ शर्मा असं यांचं नाव आहे. वॉटर प्लांट साठी लावलेली आहे. इधर देखना जरा प्रोफाइल इधर आज आमची मोटर काढली आहे मालकाने. थोड्या मुळे निघले आहे. बैठ रहा नहीं मोबाइल में कैसे पकड़ो सब हाथ में लो ना सब पकड़ो ना. शीश ना कर बाबा बता नाना जी ने